नाही हे बघा, आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या आमच्या पक्षामध्ये होईल. राव करतायत ते मला वाटतं एक त्यांचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. आता मला एक सांगा, त्यांची तटकरे साहेबांची, दादांची, तटकरे साहेबांची, प्रफुल्लभाईंची काही एकदा भेट झाली असेल काय? अनेक वेळा भेटी झाली असतील. प्रफुल्लभाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्यापासून कार्याध्यक्ष आहेत, आजही ते कार्याध्यक्ष आहेत. आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहेत. आता ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सुनेत्रा वहिनींना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहेत. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत. आता मला हेच समजत नाही, मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी याचा खुलासा केला होता की हे दोन व्हिलन कशी होऊ शकतात, त्यांना टार्गेट का केलं जातं आहे. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळं ते उपस्थित असणं किंवा त्यांच्यावर असणं हे गैर काय आहे. आणि म्हणून एकंदरीत पवारसाहेबापासून ही मंडळी तिथं आहेत, आजही ती होती. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी जे करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत ते लुडबुड करतायत असं माझं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मतप्रवाह दिसत आहेत. आपल्याकडे देखील काही सहकार्यांना वाटते की हे विलिनीकरण व्हावं. नाही हे बघा, आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या आमच्या पक्षामध्ये होईल. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, समजा विलिनीकरण झालं असतं, अजितदादा हयात असते विलिनीकरण झालं असतं तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातला काही विचार किंवा अशा काही चर्चा नाही, ती काय मला माहिती नाही, मी नव्हतो ना चर्चेत. परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवारसाहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत. राष्ट्रवादीच्या आक्षेपामध्ये आज की अशा पद्धतीचं काही उल्लेख करण्यात की दादांकडे नाही, शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायचे, परंतु ती चर्चा विशेषतः ही दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. तर आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एका चिन्हावर लढवा म्हणून आपण गडिंग्लज आणि चंदगडमध्ये हा प्रयोग केला. परंतु ह्या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाहीत, हे खरं आहे. थँक्यू.